नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 8 जुलै आणि नेहमीप्रमाणे आपण वेळेवर निघलो आणि आज फक्त आपण एकाच ॲपमध्ये काम केलेलं आहे. तर व्लॉगमध्ये बघा की नक्की कोणत्या ॲपमध्ये काम केलं, किती केलं आणि कुठं कुठं गेलो आपण आणि काय रेट आपल्याला भेटला, नक्की आवडेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 4:55. तारीख आहे 7 जुलै. 2 काड्या CNG खाली बसलेला आहे. काल आपला वीक ऑफ होता त्यामुळं. तर आपण आहे आता घराच्या इथं आणि इथनं आता बघूया आपली सुरुवात कोण करते. फर्स्ट राईड भेटली आपल्याला उबेरकडनं पुणे रेल्वे स्टेशनची. थोडंसं लांबचा पिकअप आहे, 4 किलोमीटरचा डिगीतनं, पण हरकत नाही, मी घेतलाय कारण नंतर आपल्याला स्टेशनपासून राईड आपल्याला भेटून जाईल. तर आपल्या घराच्या इथनंच आपण जस्ट डिव्हाइस चालू केलं आणि तिथनंच राईड पडली आपल्याला. सो आपण ऍक्सेप्ट केले आणि बघूया आता आपल्याला कस्टमर कॅन्सल करते, कारण अशा टायमिंगला 4 किलोमीटर आहे म्हणल्यावर कस्टमर थोडंसं मला डाऊटच असतो जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. तर ठीक आहे, बघूया काय होतंय, करतो अपडेट. ज्याची आपल्याला भीती होती तेच झालं. कस्टमरच्या लोकेशनला आल्यावर कस्टमर म्हणतंय लेट झाले, आम्ही गेलो निघून दुसऱ्या कॅबनी. तर असंच करतं कस्टमर नेहमी. लॉंगचं जेव्हा पिकअप असतो तेव्हा डाऊटच असतो सकाळ सकाळ. तरी मी बोललो पण होतो. तर मी त्यांना सांगितलं तुमच्याकडनं कॅन्सल करा, मी काही कॅन्सल करणार नाही कारण मी माझ्या लोकेशनला येऊन थांबलोय. तर ठीक आहे, आता इथनं आपल्याला परत जावं लागेल भोसरी साईडला, कारण इथं राईड भेटत नाही लवकर. तर ठीक आहे, आपल्या वेळेनुसार 5 मिनिटं होऊ देणार आपण. त्याच्या आधी जर कॅन्सल केली कस्टमरने तरी आपल्याला कॅन्सलेशनचे चार्जेस भेटणार आहे. फक्त ते आता चार्जेस किती भेटतात हे आपल्याला चेक करायचे. तर ठीक आहे, हरकत नाही. सुरुवात तर केली होती आपण. जवळपास 4-4.5 किलोमीटर आलो होतो, 4 किलोमीटर. तर ठीक आहे, बघूया आता आपल्याला कॅन्सलेशनचे किती भेटतात. कस्टमरने राईड काही कॅन्सल केली नाही, आपण 2 मिनिटं मग एक्स्ट्रा थांबलो, मग वेटिंग टाइम. मग अशा कस्टमर सोबत असंच करायचं. आपला 5 मिनिटं होऊ दिले आणि 5 मिनिटं झाल्यानंतर आपण 2 मिनिटं एक्स्ट्रा थांबलो. आपल्याला कॅन्सलेशनचे 60 रुपये भेटलेले आहेत आणि तिथनं आपल्याला लगेच 1.5 किलोमीटर पासून राईड पडली आहे परत पुणे रेल्वे स्टेशनची. आता आपण चाललोय त्या पण कस्टमरच्या जवळ लोकेशनला, कारण इथनं जे 1.5 किलोमीटर आहे म्हणल्यावर जास्त लांब नाही, वेळ लागणार नाही. 2 मिनिटं, फक्त 3 मिनिटं दाखवले. तर चाललोय कस्टमरच्या लोकेशनला आणि बघूया आता ही राईड कंप्लीट होते का नाही होत. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. पहिले कस्टमरला कॉल केलाय, राईड कन्फर्म केली, येतो बोलले 1 मिनिटामध्ये. आणि कधी पण आल्यावर अराईडचं ऑप्शन ऑन करायचं. उबेरला गरज नाही पडत, त्यांच्या सर्कलमध्ये आलो की ऑटोमॅटिक 5 मिनिटाचा टायमर सुरू होतो. रॅपिडो आणि ओलाला ते अराईडचं ऑप्शन ते ऑन करायचं, लगेच स्लाईड करायचं आल्या आल्या कस्टमरच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर. म्हणजे आपल्याला 5 मिनिटानंतर कॅन्सलेशनची फी वगैरे भेटून जाते. तर ठीक आहे, कस्टमरचं बोलणं झालं, येतो बोलले कॉलनीपाशी थांबा. तर आपण गाडी वळून थांबलेलो आहे, आता वेट करतोय, बघूया किती वेळ लागतोय राईड कंप्लीट करायला. आपण आलोय स्टेशनच्या इथं. आपल्याला 400 रुपये फेअर दाखवलाय. 400 एवढा कधी दाखवत नाही हिंजवडीचा, पण आता काय इश्यू आहे नेमका आपल्याला ते राईड गेल्यानंतरच कळेल. कस्टमर आल्यानंतर का 400 रुपयामध्ये डिडक्शन होईल, मग 100-125 रुपये नंतर मग आपल्याला बाकीचे भेटतील, असं काहीतरी असेल विषय. तर ते बस स्टँडचे तिकडे आतमध्ये होते, त्यांना सांगितलं तिकडे काही गाडी जात नाही, कारण तिथं रिक्षा वगैरे फक्त जाते, बाकी बस किंवा गाड्या जात नाही. कधी मी गेलेलो पण नाही आणि जायचं पण नाही तिथं अडकून राहण्यापेक्षा. कस्टमरला बाहेर बोलवायचं मेन रोडला, थोडंसं 2 मिनिटं एक्स्ट्रा गेले तरी चालेल, पण अजिबात हे नाही करायचं. तर आपण थांबलोय, कस्टमरला कॉल केलाय, ऍड्रेस सांगितलाय, त्यांना म्हणलं लोकेशन सर तुम्ही या. तर बघूया आता किती वेळात येतोय कस्टमर. आपल्याला स्टेशन पासून जी राईड भेटली होती 400 रुपये फेअरवाली, तर त्याच्यामध्ये असं होतं का पहिला स्टॉप एक ऍड होता वानवडीच्या साईडला. वानवडी नव्हतं ते, आर्मीचं एरिया खामाड हॉस्पिटल पाशी पुढं होतं 6-7 किलोमीटर, आणि तिकडनं हिंजवडी होतं. तर त्याच्यामुळं आपल्याला तेवढं फेअर दाखवलंय 400 रुपये. तर आपल्याला किती भेटलेत काय माहिती, पाहिलं ना 400 किंवा 390 किंवा 400 आपल्याला भेटले असतील. कस्टमरचं बिल झालं तर 519 रुपये. आणि इथनं आपण आता आलोय फेज 3 ला. तर आता इथनं बघूया आपण आपल्याला राईड कोण देते. नाही भेटले तर आपल्याला फेज 2 किंवा फेज 1च्या साईडला फिरावं लागेल. तर इथं बघूया, नाश्ता वगैरे केला तर घेतो करून. टाइम झालाय 7:15. गाडी चालली 65 किलोमीटर आणि आपलं पण 223 रुपयाचं तेव्हा अर्निंग झालं होतं. 400 आता पकडत तर 650 रुपयाचं अर्निंग आपलं झालं असावं माझ्या हिशोबाने. मी काय पाहिलं नाही कन्फर्म, पण तेवढंच झालेलं असावं. ठीक आहे, तर आता बघूया आपल्याला इथनं कोण बाहेर काढते. इथनं आता थोडंसं कधी कधी पडायला लगेचच पडून जाते राईड, नाही तर मग थोडंसं आपल्याला फेज 2 फेज 1च्या साईडला निघावं लागतं.
तर बघूया इथनं आपल्याला कोण बाहेर काढते. आपल्याला उबेरकडनंच राईड भेटली मगरपट्टा हडपसर, पण मी घेतलीये. मी कधी घेत नाही, तिकडची लोक जात नाही, पण मला फेअर दाखवलं 350 आणि 34 किलोमीटर होतं, म्हणजे तेच 330 किंवा 340 10 रुपये प्रमाणे भेटत. पण ठीक आहे, आता इथनं आपण 4 किलोमीटर एक जे मोकळं जाण्यापेक्षा हे एकूण एकच पडतं. ऑलरेडी 3 किलोमीटर आलोय, 4 किलोमीटर पुढे जायचं, 7 किलोमीटर ते मोकळं जाण्यापेक्षा इकडनं 728 रुपये घालवण्यापेक्षा इकडून तीच राईड घेतलेली परवडल जी आपल्याला भेटेल ती. सो मी घेतलंय. मगरपट्ट्यापासून परत आपण स्टेशनला जाऊ किंवा तिथनं आसपास कुठं पडते बघू. आणि ही उबेरकडनंच राईड आहे कंटिन्यू बॅक टू बॅक 3. ओला वाजवतो स्टेशनला, पण ऑलरेडी राईड एक्सेप्ट केली होती. रॅपिडो बहुतेक एकदा वाजलं होतं, पण माझ्याकडे स्टेशनची राईड होती हिंजवडीची, तर इथं तर काय वाजलं नाही. रॅपिडो पण नाही वाजला आणि ओला पण नाही वाजला. उबेरच वाजवलंय. सो कस्टमरच्या लोकेशनला आलोय आणि लगेच कॉल केलाय, राईड कन्फर्म केली आहे, येतो बोलले, ते एंट्रन्सला थांबा. तर कधी पण लोकेशनला आलं का पहिले कॉल करायचं आणि आरडीचं ऑप्शन ऑन करायचं. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. जवळपास 1.25 तास दाखवते, 1 तास 11 मिनिटं दाखवलं. मी इथं होतो सिग्नलला राईटला, 250 मीटरवर मला राईड पडली, त्यामुळे मी पटकन एक्सेप्ट केली. म्हणलं जास्त लांब पण नाही येईल. आमचं पिकअप एक आली होती 5 किलोमीटरचं पिकअप स्टेशनचं, पण ती राईड कॅन्सलच होणार एवढ्या लांबून घेतल्यावर. तर ठीक आहे, थांबलोय आपण, कस्टमरसाठी वेट करतोय, बघूया वेळ किती लागतोय. आणि राईड कम्प्लीट झालं तर एक 1.25 तास लागेल, म्हणजे 8:30 पावणे 9 पर्यंत आपण पोहोचू. 8:30 पावणे 9 पर्यंत पोहोचायला पाहिजे. आता कस्टमर किती वेळ घेते याच्यावर आहे. तर ठीक आहे, वेट करूया. हिंजवडीतनं राईड आणली आपण ही. त्याच्यामध्ये 2 स्टॉप ऍड केलेले होते त्यांनी. ते स्टॉप ऍड करून नंतर मग आणि तिथं गर्दी लागली आपल्याला. आणि येरवडा नाही, तिकडनं आलो. आणि मगरपट्ट्याला नेहमीसारखी गर्दी लागते खोरेगाव पार्कला. जवळपास 1.25 तासाचे 1 तास 20 मिनिटं वगैरे लागला असेल. टाइम झालाय 9:10. जास्त टाइम लागला, 1.5 तास वगैरे. तर आणि 4 गाड्या सीएनजी राहिला, तर सीएनजी भरायचं आहे आपल्याला खोरेगाव. तर आपल्या 3 राईड झाले उबेरकडनं आणि आपलं टोटल अर्निंग झालंय 941. टाइम झालाय 9:11. आपल्याला एखादी व्यवस्थित राईड बघू आपण इथनं, कारण इथनं राईड भेटतात. थोडे 5-10 मिनिटं वेट करायला लागेल. एक येत होती आता भोसरीची, पण म्हणलं भोसरीला त्याच्यामुळे राईड करू का नको. 280 फेर दाखवला होता. आणि रॅपिडो पण चालू केले. रॅपिडोची 1च वाजली, पण ती एक्सेप्ट नाही झाली. तर थोडंसं वेट करू आणि बघूया ही कुठली येते. विमाननगरची नको, थोडंसं आणखी लांब पाहिजे. तर बघूया 200-250 ऍटलिस्ट तरी भेटले पाहिजे आपल्याला. आणि टाइम भोसरीला जायला 1 तास 4 मिनिटं दाखवत होता. घ्यायला पाहिजे होती, पण ठीक आहे. सीएनजी पण भरता आला असता आपल्याला. बघूया त्या साईडचे तिकडचेच कुठं आवून बिवून कुठं पण आपल्याला गॅस तिथं भेटत. इथं आहे कोरेगाव पार्कला, पण इथं जाऊन गेलो तर 20-25 मिनिटं अडकल. त्यापेक्षा एखादी राईड घेऊन गेलो तर आपल्याला परवडल. ती जी भोसरीची राईड आपल्याच्यानं मिस झाली होती ती परत आली आपल्याला 280 फेअरवाली. तर आपण एक्सेप्ट केले आणि कस्टमर आलेत, आपण पिकअप करूया, निघूया. आलोय आपण DY पाटीलला. भोसरीचं लोकेशन होतं, पण DY पाटील डेंटल कॉलेज असं होतं ऍड्रेस. तर कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालं तर 316 रुपये. आपल्याला भेटले 266. तर जवळपास आपलं अर्निंग झालंय आता 1200. आपलं अर्निंग झालंय 1208 रुपये. गाडी चालली 130 आणि टाइम झालाय 10:25. आता इथनं युटर्न मारून परत आपण बाहेर पडू. युटर्न पण खूप लांब आहे. तर ठीक आहे. हे बघा तुम्ही, कॅम्पस हा डेंटल क्लिनिक. इथं मी दाताचं काम केलेलं आहे एकदा, पण एवढंच आहे का वेळ खूप लागतो. आणि एकदा ब्रिज बसवला होता, ब्रिज नाही डायरेक्ट हे केलं होतं एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे काढून टाकला होता दात. लई लांब आहे राव. ठीक आहे, इथं ओढून घेतो आणि इथनं आपण आता बाहेर पडू. आणि आपल्याला गॅस भरणे गरजेचं आहे. आता आपल्याकडे 3च गाड्या सीएनजी राहिलाय, आपण भरलाच नाही. ऑलरेडी 2 गाडी कमी होता. तर ठीक आहे, सीएनजी भरायला आलोय आपण. तिथनं गुगल केलं होतं की सीएनजी कुठं आहे भरत. तर इथे एका सीएनजी पंपावर नेलं मला, पण तो पंप
बंद म्हणजे याचा होता PMPML चा. तर त्याच्यामुळं मग आपण तिथनं आणखी गुगल केलं तर तिथं आपल्याला डायरेक्ट भोसरीला आणले पंपावर. तर आता आपण CNG भरून घेऊ आणि मग नंतर बघूया कुठं काम करतोय. परत आपल्याला उबेर कडनंच राईड आहे आज. ओला काय वाजतच नाहीये, रॅपिडो पण वाजलं नाही आणि पिंपळे सौदागरला भरपूर राईड आहेत. छोट्या राईड आहेत, ज्यांना जशी पाहिजे तशी राईड भेटून जाते. पण रेट तोच 10 रुपये एकदम एक्झॅक्ट 9.5, 10, 10.5. तर ठीक आहे, आपल्याला पण तशीच काहीशी राईड भेटली आहे स्टेशनची. पुणे स्टेशन दाखवलं, त्यामुळे मग मी एक्सेप्ट केलं, कारण तिकडनं राईड आपल्याला भेटून जाईल रिटर्नची. सो आपण चाललोय कस्टमरला पिक करायला आणि बघूया मग नंतर. जवळपास आहे ना 40 का 45 मिनिटं दाखवलंय 16 किलोमीटरला. पण हरकत नाही, आता इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपलं स्टेशनला गेलं म्हणजे रिटर्नची राईड आपल्याला कन्फर्म भेटून जाते. तर बघूया किती वेळ लागतोय राईड कम्प्लीट करायला, करतो अपडेट. आपण आलोय मेट्रो स्टेशनला, कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल झालं 215, आपल्याला दिलेत 191 रुपये. तर टोटल असला आपला अर्निंग झाले 1400 रुपये. तर इथनं आता राईड बघूया कुठे आहे. आपण आलोय स्टेशनच्या इथं, आउटगेटच्या तिकडून आलोय फिरून मेट्रो स्टेशन पासून. तर राईड वगैरे तर आता बघू, 1 ते 5च गाड्या आहेत. तर बघूया आपल्याला कुठं पडते राईड. कारण राईड तर आता ते रॅपिडोचे येते ते फक्त खराडीच वाजते, बाकी काय वाजतच नाहीये. आणि हे काय संगमवाडी इथल्या इथे 1.5 किलोमीटरची राईड, आणि त्याच्यात इथे नंबर मागत जातो परत. अशी राईड घेतली नाही म्हणून. अशी कोण घेणार आहे का इथनं छोटीशी राईड एवढी. रिक्षापेक्षा असेल तर ठीक आहे, जाऊन पटकन परत येते, पण कार गाडीला जाऊन गुंतून राहते ना तिथं. त्याच्यापेक्षा इथं थोडस वेट केलेलं कधी पण चांगलं. तर आता बघूया आपल्याला कुठं राईड. आज सगळ्या राईड फक्त उबेरचे झालेले आहेत. माझ्या हिशोबाने 4 का 5 राईड झालेत आणि फक्त उबेरच केलेले आहे आपण. तर ठीक आहे, बघू किती वेळ लागते. मेट्रो स्टेशनच्या इथं आपण कस्टमरला सोडलं, तिथं एवढ्या राईड येत होत्या. एवढ्या म्हणजे आपण कोणती एक्सेप्ट करून कोणती नाही असं येत होते. रॅपिडो पण वाजत होतं, रॅपिडो फक्त खराडी वाजत होतं, ओला वगैरे वाजत होतं, उबेर पण भरपूर वाजलं. आणि ऍक्च्युअल जेव्हा आपण स्टेशनला आलो तेव्हा राईड नाही पडत आहे. नंबर ऑफ कॅब पण नाही आहेत जास्त, 1 ते 5च आहेत, तरी पण राईड नाही पडत आहे. आणि रॅपिडो पण नाही. म्हणजे हे काय त्यांचं लॉजिक आहे काय माहिती. म्हणजे जिथनं आपण दूर असेल तेव्हा एवढ्या राईड दाखवायच्या, आणि ऍक्च्युअल आपण लोकेशनला थांबलोय आता स्टेशनच्या इथं तर राईड नाहीये. 12:30 झालेले आहेत. 1400 रुपयाचं आपलं अर्निंग झालंय. हिंजवडीची एक राईड पडतीये, ठीक आहे घेतो. हिंजवडीची राईड पडली, आपण एक्सेप्ट केली. कस्टमरला कॉल केला, कस्टमर बोलते हिंदीत बोलते, त्यांना मराठी तर येत नव्हती. आणि आपण सांगतोय आपण तेवढंच राईड मला आलं की राईड कॅन्सल झाली. फोन सुरू आहे, मी त्यांना सांगतोय राईड तुम्ही कॅन्सल केली. त्या म्हणतात मी ओला मध्ये बुक केले. तर राईड मला उबेरला पडली, कॉल उबेरचा लागलाय, राईड कॅन्सल उबेरला झाली आणि म्हणतात ओला बुक केली. म्हणलं नाही, ती कॅन्सल झाली. ठीक आहे, आपण स्टेशनलाच आणखी फक्त सिग्नल पासून फिरलो होतो, त्यासाठी मी आधी कॉल केला की हे असंच काहीतरी होतं. राईड आधी कन्फर्म करायचे मोठ्या राईड असल्यावर, हिंजवडी वगैरे त्या साईडला. नाही तर आपण वेळेवर जाणार आणि मग ती राईड कॅन्सल होती. त्याच्यापेक्षा आधीच कन्फर्म करायचं नंतरच जायचं पुढे स्टेशनला, म्हणजे नंतर हेल्पटा नाही होत आपला. तर ठीक आहे, बघूया की आता किती वेळ लागतोय इथनं राईड पडायला. स्टेशनला बहुतेक आहे ना फेक राईड पडतात येत. कारण मला आता एक राईड आली ती एअरपोर्टची, मी एक्सेप्ट केली, जागेवर ना हल्लो नाही. मी फोन केला, 2-3 रिंग वाजले, 3-4 रिंग वाजले आणि राईड कॅन्सल झाली. याच्या आधीची पण अशीच ते दुसरं काहीतरी बोलत होतं, कॅन्सल झाली. आता ही परत एक पडतीये ब्लू रिज हिंजवडी फेज 1. आपण आहोत हिंजवडी फेज 1 ला. स्टेशन पासून आपल्याला हिंजवडीची राईड भेटली होती, ती पण दुसऱ्यांनी केली होती आणि ओलाकडनं भेटली, उबेरकडनंच होती. आज आपल्या सगळ्या राईड उबेरच झालेल्या आहेत. तर ठीक आहे. आणि कस्टमरचं बिल झालं 354 रुपये, आपल्याला दिले 256 रुपये.
98 रुपये उबेरवाल्यांनी कट केलेत. काय म्हणावं आता यांना. तर ठीक आहे, आता इथनं आपण गोटो टाकले म्हणजे घराकडची राईड आपल्याला पाहिजे. टाइम झालाय 1:45 आणि गाडी चालली 180 आणि आपलं 1650, 1655 आणि 1659, 1660 रुपयाचं अर्निंग आपलं झालेलं आहे. 4 रुपये एका कस्टमर कडनं एक्स्ट्रा आलते आपल्याला, सुट्टी नव्हती तर अशा हिशोबाने पकडून चालला 1650 रुपयाला अर्निंग झालेलं आहे आपलं. तर 500-550चा गॅस जरी पकडला तरी आज थोडस कमी झालंय उबेरवाल्यांचं आहे ना रेट. आता हेच जर बाकीचे किंवा ओला किंवा रॅपिडो जर ऍप असतं, एवढ्याच किलोमीटरला आपलं 2000चं अर्निंग झालं असतं. हे यांचं कमिशन जास्त घेतात आणि रेट कमी देतात आपल्याला. त्याच्यामुळे आहे ना मुंबईमध्ये बहुतेक मी काल पण मला 1-2 जणांचे मेसेज आले आणि युट्यूबला पण बघितलं मी, तर की 10 तारखेला, येत्या 10 तारखेला मुंबईमध्ये ओला, उबेर, रॅपिडो यांच्या अगेन्स्ट संप आहे, स्ट्राईक आहे म्हणतात. आता ते नेमकं उबेरच जास्त आहे, उबेरच्या विरोधात जास्त आहे, कारण उबेरनीच 2-3 आठवडे झाले एकदमच सेट उतरवलेत. बाकीचं ओला तरी ठीक आहे, रॅपिडोचं काय ते कमिशन नाहीये म्हणून ते आपल्याला आता बरं वाटतंय. पण जेव्हा त्यांचं पण कमिशन घेतील ते, तेव्हा आपल्याला खरं कळेल की रेट किती भेटतोय ते. ऍटलिस्ट आहे ना माझ्या हिशोबाने 12 ते 13 रुपये किलोमीटर रेट भेटला पाहिजे. तर ठीक आहे, आता स्ट्राईक नेमकी आपल्या इथं आहे. पुण्यात तर अजून काही आलेलं नाही आपल्या मध्ये. मुंबईबद्दल 1-2 व्हिडिओ बघितले मी की 10 तारखेला म्हणतात येत. तर बघू त्याचा इफेक्ट आता काय होतोय नेमकं. आहे ना आपल्या गव्हर्नमेंटनी काहीतरी यांच्यावर आहे ना कंट्रोल आणला पाहिजे. यांची मोनोपोली झालेली आहे, यांना वाटेल तसं ते करतात. आणि त्यामुळं मग आपण आहे ना याच्यामध्ये आता असा विषय आहे की स्ट्राईक मध्ये सगळे सहभागी नाही होऊ शकत. जरी इच्छा असेल ते सगळ्यांची तर नाही होऊ शकत, कारण जो आपण एखादा दिवस करू, 2 दिवस करू, कंटिन्यू महिनाभर किंवा 8-10 दिवस नाही करू शकत आपण, कारण सगळ्यांचे हप्ते, सगळ्यांचं डेली बेसिसचं अर्निंग आहे. तर त्याच्यावर ते हॅम्पर होतं एकदम. तर काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे याच्यावर. गव्हर्नमेंटने इंटरफेअर केलं पाहिजे मध्ये आणि काहीतरी असं मध्य काढला पाहिजे. काहीतरी तुम्ही रेट फिक्स घ्या किंवा आपल्याला किलोमीटर प्रमाणे द्या. वेळ जास्त लागणार असेल त्याचे पैसे काय, फक्त स्वतःच बघतात. ठीक आहे, आता आपण आलोय मधल्या रोडने, ब्लू रिच पासन, मधल्या रोड पासन आपण आलोय. थोडासा अजून टाइम आहे, तर बघूया इथनं आपल्याला राईड भेटती का आपण मोकळं जातोय. 40 मिनिटं मला वेळ दाखवला होता मी जेव्हा गोटो टाकलं उबेरला तेव्हा. आणि काल मी एवढी गाडी स्वच्छ केली आहे ना, म्हणजे आपण शोरूमला आणतो त्या टाईपची एकदम पॉलिश वगैरे करून घरच्या घरीच केली. माझ्याकडे पॉलिश वगैरे आहे. आणि आज परत आता जाताना गाडी थोडीशी खराब होती. मी दिवसभर व्यवस्थित चालवली आणि नेमकी जाताना इकडं वाकड हिंजवडी साईडला पाऊस होता थोडासा, तर घरी जाऊन मला 1-2 बकेट टाकावं लागणार आहे परत. काल जवळपास 2 तास मी गाडी साफ करत होतो आणि आता परत शेवटी जाता जाता गाडी खराब होणार. मला ती अजिबात गाडी घाण आवडत नाही. ठीक आहे, चला आज आता आपण बघू, राईड भेटली तर ठीक, नाही तर मग आपलं इथं अर्निंग होतं. आपण इथं स्टॉप करतोय आणि भेटूया मग आपण उद्या.